नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आत्ताच एक नवीन अपडेट आलेला आहे, ते म्हणजे शेतकऱ्यांना 10 ते 25 हजार रुपये प्रति हेक्टरी मदत मिळणार आहे। ही मिळणारी मदत जी आहे ती अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यांच्यासाठी ही मदत मिळणार आहे। यामध्ये कुठले जिल्हे आहेत, कुठले तालुके आहेत, या संदर्भात आज आपण बघणार आहोत। तर चला माहितीला सुरुवात करूया। राज्यात 2023 मध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने जी.आर. काढला आहे। या अनुदानाची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे अशी माहिती जी.आर. मध्ये सांगण्यात आली आहे। जून ते ऑक्टोबर 2022 मध्ये विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होऊन ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं होतं ह्याच शेतकऱ्यांना मिळेल 10 ते 25 हजार रुपये नुकसान भरपाई। अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय नुकताच काढण्यात आलेला आहे। 33,64,06,000 रुपये एवढा निधी अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून दिला जाणार आहे। हा निधी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे या संदर्भातली यादी देखील दिनांक 15 जुलै 2022 रोजी काढण्यात आली होती। या जी.आर. सोबत दिलेली आहे। यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये 2022च्या या कालावधीमध्ये निर्माण झालेल्या पूर्व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीतील शेती पिकाचं व बहुवार्षिक पिकाचं किमान 33% नुकसान झालं आहे। अशाच बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे। तसेच मित्रांनो, जिरायती व असूचित सिंचनाखालील पिके याकरिता 10,000 रुपये एवढा म्हणजेच प्रति हेक्टर एवढी मदत शासनाकडून दिली जाणार आहे। तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीपोटी 25,000 रुपये प्रति हेक्टर रुपये मदत दिली जाणार आहे। ही मदत जी दिली जाणार आहे ती 2 हेक्टरच्या मर्यादित दिली जाणार आहे। त्यामध्ये खालील जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांना मिळणारी हेक्टरी मदत जी आहे 10 ते 25 हजार रुपयापर्यंत असणार आहे। यामध्ये जिल्हे आहेत अमरराव, बुलढाणा, जळगाव, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 10 ते 25 हजार रुपयाची मदत। तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे। तर मित्रांनो, ही होती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।